महाड तालुक्यातील काळीजकोंड परिसरातील सोमवारी रात्रीच्या सुमारास एक भयानक घटना घडली। भरधाव टेम्पोने रस्त्यावर जात असलेल्या 4 पदचाऱ्यांना जोरात धडक दिली। या घटनेत 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। रवींद्र ढेबे आणि सचिन ढेबे अशी मृतांची नावे आहेत, तर जखमी झालेल्या संतोष ढेबे आणि निलेश ढेबे यांच्यावर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती हे महाड MIDCतील एका कंपनीत कामाला होते। सोमवारी रात्री पाळीसाठीही चौघेही कामावर निघाले होते। रस्त्यावरून पायी जात असताना काळीजकोंड एका भरधाव टेम्पोने त्यांना जोरात धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की यातील 2 तरुण हवेत उडून जमिनीवर आदळले। या घटनेत 2घांचा जागीच मृत्यू झाला। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली। भरधाव फॉर्च्युनर कारने प्रवासी रिक्षाला जोरात धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की रिक्षाने 2 ते 3 पलट्या मारल्या। या अपघातात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झालाय। अपघातानंतर काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी केली होती। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केले। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते।